सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आजच्या तासामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी आपली जी प्रथम घटक चाचणी परीक्षा झाली होती त्या परीक्षेला जे गैरहजर होते किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आज 10 ते 11 या 1 तासाच्या दरम्यान लिंक आपल्यासाठी दिलेली होती आणि जे काही गैरहजर विद्यार्थी होते, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. अजूनही काही विद्यार्थी गैरहजर असतील, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा निरोप ग्रुपमध्ये पाठवावा. त्यांच्यासाठी पुन्हा ती लिंक ओपन केली जाईल. आज आपण नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत की तो घटक आहे पद्यपाठ म्हणजेच कविता. या अगोदर आपण जो काही गद्यपाठ अभ्यासलेला होता, दंतकथा, त्यानंतर जी काही एक कविता आहे ती आज आपण कविता अभ्यासणार आहोत. ती कविता अशी आहे, समुद्र कोंडून स्वागत. आपण जी आज कविता अभ्यासणार आहोत ती कविता आहे कवी वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेचं नाव आहे समुद्र कोंडून पडलाय. कवी वसंत आबाजी डहाके यांची जी कविता आहे समुद्र कोंडून पडलाय, ही कविता आपण आज अभ्यासणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम कवी वसंत आबाजी डहाके यांचा अल्प परिचय आणि त्यानंतर प्रस्तुत कवितेमध्ये काय विषय मांडलेला आहे किंवा त्या कवितेची काय मध्यवर्ती कल्पना आहे याविषयी आपण माहिती मिळविणार आहोत. तर तेव्हा चला आपण सुरुवात करूया. कवी वसंत आबाजी डहाके यांची कविता समुद्र कोंडून पडलाय. कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म 1942. मराठी साहित्य विश्वातील अत्यंत प्रसिद्ध असं नाव, गाजलेलं असं नाव, ख्यातनाम सुप्रसिद्ध कवी आहेत, कादंबरीकार आहेत, समीक्षक आहेत, संपादक आणि त्याचबरोबर चित्रकार सुद्धा आहेत. वाङ्मयीन कारकीर्द त्यांनी काव्य लेखनापासून सुरू केली. त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह याप्रमाणे योगभ्रष्ट, शुभ वर्तमान, शून्यस्तेप, चित्रलिपी इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या नावाच्या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यात्रा आणि अंतरयात्रा हे चिंतनात्मक ललित लेखन प्रकाशित झालेलं आहे. भोवतीच्या समाज व्यवस्थेने, आपल्या सभोवताली जो समाज राहतो त्या समाज व्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवरून आणून सोडलेले आहे त्याबद्दलची कवी या कवितेमध्ये कल्पना मांडतात आणि प्रामुख्याने या सभोवतालच्या समाज व्यवस्थेने कशा प्रकारे जीवन जगायला भाग पाडलेला आहे त्याबद्दल प्रामुख्याने कवी वसंत आबाजी डहाके यांना प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे, व्याकुळ झालेले आहेत आणि त्यांचीच अस्वस्थता त्यांनी शब्दरूपाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या युगातील मानवी दुःख
एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत आणि सर्वव्यापी भय, जिथे जावं तिथे प्रत्येक ठिकाणी वाटणारी भीती, माणूस प्रत्येक ठिकाणी जगत असताना त्याच्या मनावरती येणारं दडपण, निर्माण होणारी दहशत, प्रत्येक वेळी वाटणारी अस्थिरता आणि एकाकीपणा आजकाल मानवाचा गुण होतो की काय, ही भीती वाटायला लागलेली आहे. आणि या अशा अनेक गोष्टींमुळे लेखकांच्या मनामध्ये केवळ भीतीच नव्हे तर अतोनात दुःख निर्माण झालेलं आहे आणि माणसं एकमेकांपासून दूर होत चाललेली आहेत. माणुसकी मर्यादित होत चाललेली आहे, माणुसकी हरवत चाललेली आहे आणि पर्यायाने माणूस पण आपल्यापासून कितीतरी कोटी दूर जात आहे. आणि अशा प्रकारे भय आणि पराधीनता या साऱ्यांचे चित्रण समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर करून प्रस्तुत कवितेत म्हणजे समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवींनी आपल्या समर्पक प्रतिमांचा वापर करून आपल्याला जो काही अस्वस्थतापणा आहे, व्याकुळता आहे, मनातील दुःख आहे, ते त्यांनी शब्दांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवी वसंत आबाजी डहाके, त्यांची भाषा आशयाचे अंतस्तर उलगडून दाखविणारी आहे. म्हणजे त्या आशयामध्ये नेमकं काय दडलेलं आहे. निसर्गातील प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करणारी त्यांची ही भाषा आहे. शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश आणि वाङ्मयीन संज्ञा व संकल्पना कोश यांचेही त्यांनी संपादन केलेले आहे. त्यांच्या चित्रलिपी या काव्य संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्यांचा चित्रलिपी हा काव्य संग्रह साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेला आहे. तसेच जनस्थान पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार आदी पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रस्तुत जी कविता आहे समुद्र कोंडून पडलाय, या कवितेमध्ये प्रामुख्याने जे विचार मांडलेले आहेत, जी मध्यवर्ती कल्पना आहे ती अशा प्रकारे आहे. पहा, समुद्र म्हणजे अथांग पाणी की ज्याचा कुठल्याही प्रकारे थांग म्हणजे आपल्याला निश्चित असा ठाव ठिकाणा लागत नाही. अथांग पसरलेला, निस्सीम, कुठल्याही प्रकारची सीमा नाही. आणि आपण एका अर्थाने असं म्हणतो की पाणी, पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजेच पाणी. आणि कवींनी या कवितेमध्ये पाणी ही जी नैसर्गिक प्रतिमा आहे ही आपल्या जीवनासाठी इथे योजलेली आहे, किंवा पाणी हे जीवनाचे प्रतीक म्हणून इथे या कवितेमध्ये प्रामुख्याने ही प्रतिमा आलेली आहे. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजेच जीवन. समुद्र म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन, म्हणजेच जीवन म्हणजे समुद्र. आणि या दृष्टीने या कवितेतील समुद्र या जीवनाचे प्रतीक आहे. समुद्र हा या कवितेमध्ये जीवनाचे प्रतीक आहे.
आणि समुद्रासारखे अथांग विशाल अमर्याद निस्सीम जीवन जेव्हा शहरांच्या आणि महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते, म्हणजे ते लिमिटेशन येतं आणि त्याला मर्यादा येतात, तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केलेली आहे. समुद्रासारखं अथांग जीवन, त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही, पण महानगरांमध्ये जीवन जगत असताना, शहरांमध्ये जीवन जगत असताना आपल्याला विशिष्ट प्रकारे मर्यादेत राहूनच जीवन जगावं लागतं आणि मग त्या अनेक प्रकारच्या मर्यादा पडतात. त्या कशा प्रकारच्या मर्यादा आहेत ते कवींनी आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहराचं जीवन कसं आहे? थोडक्यात, बागडायला अंगण नाही, मनसोक्तपणे हुंदडायला लहान मुलांना मोकळी जागा नाही, आणि त्यामुळे झालेलं काय, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या बालमनावरती परिणाम झालेले आहेत. कवी असं म्हणतात, बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये बालपण आक्रसून गेलेलं आहे. आतल्या आत असं आक्रसून गेलेलं आहे. आणि तसेच वाहनांसोबत रस्त्यांवर अथवा रेल्वे स्टेशनच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. आणि हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो आहे. म्हणजे हे किती विद्रूप प्रकार आहेत. आणि हे केवळ झालीत कशामुळे? या शहरांच्या आणि महानगरांच्या मर्यादेमुळे. मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे बाल्य कवीला अधिकच व्यथित करते. तेव्हा कवी वसंत आबाजी डहाके आपल्या कवितेमध्ये काय सांगतायत? थोडक्यात आपण कवितेचं प्रथम वाचन करणार आहोत आणि नंतर आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेणार आहोत. तेव्हा मी सर्वप्रथम कवितेचं पूर्ण वाचन करीत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि संपूर्ण वाचन झाल्यानंतर आपण प्रत्येक ओळीचा अर्थ पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. तेव्हा चला वळूया काव्य वाचनाकडे. कवी असं वर्णन करतात आपल्या कवितेमध्ये, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. ज्याचं बालपण उंच पण अरुंद झालंय. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. ज्यांचं बालपण उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिनून तो वळवतो डोळे. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ
उतरत येत आणि शिनून तो वळवतो डोळे इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर, आणि शिनून तो वळवतो डोळे इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर. थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाक, समुद्र अस्वस्थ होऊन जातो. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून आणि वस्त्यांमधून. उशिरांपर्यंत रात्री तो बसलेला असतो. उशिरांपर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर, एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर, एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी. हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसबस झोपलेलं एखादं मूल. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसबस झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची आणि वयस्कांच्या शहरातील. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही जी कविता आहे, कवी वसंत आबाजी डहाके यांची समुद्र कोंडून पडलाय. आपण आजच्या तासाला कवी वसंत आबाजी डहाके यांचा अल्प परिचय आणि कवितेतील मध्यवर्ती कल्पना तसेच कवितेचं आजच्या तासाला आपण वाचन केलेलं आहे. यानंतरच्या तासाला आपण संपूर्ण कविता समजून घेणार आहोत. तेव्हा मी आज येथेच थांबणार आहे आणि आपली रजा घेणार आहे. धन्यवाद.